बापू, यशे बापू. अर्जुन बाबा कसं आहे, बरं आहे ना? हा, मी बरा आहे. तुम्ही कसे आहेत बापू? मी बरा आहे. हे नारळ पडला बरं ना त्याला. इनू बाबा कसे आहेत? तुम्हीच बघा आता. रोज शेताला जाणारा माणूस घरी बसलाय. गरिबी एकदम गप गप असतात. मला लय कसं तरी वाटतं बापू. इनू बाबा लय मानी माणूस आहेत बघा. तुम्ही आपल्या शेताला जातच नाही का अजिबात? आधीसारखं नाही जमत बघा आता. म्हणजे बिलकुलच जात नाही? तसं नाही. काय आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, सगळीकडे शेतीची कामं चालली आहेत. मला जमल तसं जातो बघा. आपली शेताची पेरणी मला कळतंय यशा बापू, माझी चूक झाली त्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. त्याचा परिणाम आपल्या शेतावर व्हावा, पेरणीवर व्हावा असं नाही वाटत मला. तसं नाही अर्जुन बाबा. अहो शेतात पूर्ण वेळ माणूस नकोय का? इनू बाबा होते ना तेव्हा गोष्ट वेगळी होती. आणि शेती करायचं म्हणलं का नाही की सगळं सोडून आहे ना शेतीची मशागत केली पाहिजे. थोडं बघा की काय करता येते का? अर्जुन बाबा तुमच्याशी खोटं नाही बोलणार. आमचं घर चालतं सगळे या मजुरीच्या कामावरच. ते सोडून आता असं करायचं म्हणल्यावर घर कसं चालणार सांगा की? बरोबर आहे तुमचं पण. अहो अर्जुन बाबा, घरात पोटूशी बाय असली का नाही सगळं घर तिच्या बरोबर असतं. तिला काय पाहिजे नको ते बघत असतं. शेतीचं पण तसंच आहे. शेतीत काय पाहिजे नको ते बघितलं पाहिजे, तेव्हा पीक कसं तारारून येतं बघा. कळतंय मला हे सगळं. अर्जुन बाबा, अहो इनू बाबा येत नाहीत ना तेव्हापासून शेतीची रायच गेली बघा. असं वाटायला लागले त्या जमिनीला सुद्धा कळलं काय. एकदा बोलून बघा की कदमांशी. नाही नाही अर्जुन बाबा, अहो तुमचं ऐकलं नाही. अहो आप्पी एवढं सांगत होती तिचं ऐकलं नाही. आणि माझी काय विषयात आहे हो? हातपिनीच तर सगळा गोळ घातलाय ना. नाही नाही अर्जुन बाबा, अहो मी होतो स्वतः तिथं. इनू बाबांनी स्वतःच्या हाताने बोर्ड काढून टाकला. त्यांना लय वाईट वाटलं हो. मी असं वागलोय ते. अर्जुन बाबा नका काळजी करू, होईल सगळं नीट. त्यांचा आहे ना तुमच्यावर लय जीव आहे बघा. आणि शेतावर बी. म्हणून म्हणतो यशा बापू, शेताकडे थोडं लक्ष द्या ना. मी मजुरी देत जाईल तुम्हाला, माझ्यासाठी शेताकडे लक्ष द्या ना. अर्जुन बाबा आता मजुरीत सांगून मला लाजवताय का? नका काळजी करू, भैरवनाथाच्या कृपेने होईल सगळं नीट. जातो मी. अगं अपर्णाला आवाज दिलास का तू? हो दिलाय तिला आवाज. अपर्णा, या 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 कलेक्टर मॅडम. मॅडम येणार, मॅडमच्या हातात प्लेट ठेवायची आणि मग मॅडम खाणार का? खावा. हो मावशी, तुम्ही तिला सारखं बोलत जाऊ नका. अपर्णा, हे काय छापून आलंय पेपर मध्ये? काय काय रे स्वप्नील, वाचून दाखव की. सर, अहवाचं की काय झालं? जिल्हाधिकारी अपर्णा माने यांचा गलथान कारभार. कामे थोडी सोंगे फार. काय आता गो बया, काय गो आप्पे, काय हे? तू कामाला नाही जात होय? मग कुठं जाती? हा मावशी, काहीतरीच बोलू नका. पण ही अशी बातमी छापली कोणी? मुद्दामून छापली असणार कोणीतरी. हा, आता पेपरात आलं म्हणजे ते काही खोटं असतंय का? हीच काम सोडून तिसरीकडे कुठे हिंडत असल? मावशी असं अजिबात नाही. अपर्णा, तुझं कामात पूर्णपणे लक्ष आहे ना या ठिकाणी? सर, आता घरात जे काही चाललंय ते तुम्हालाही माहिती आहे. पण वहिनी, तुम्ही कलेक्टर आहात, अशा घरातल्या गोष्टी ऑफिसला नेऊन कशा चालतील? भाऊजी, आपण घरात आणि ऑफिसमध्ये माणूस तर एकच आहे ना. अच्छा, म्हणजे तुम्हाला दोन्ही सांभाळता येत नाहीये तर? सुजा, उगाच काय तर बोल नको. आप्पे, तुझं काय चाललंय नक्की? पिवताई, आता हे महत्वाचं नाहीये. आता महत्वाचं हे की नाही अपर्णा, इथे तू मोकळेपणाने बोलू शकतेस. हे तुझं घर आहे. सर, खरं सांगू का, आता माझ्यात आणि अर्जुनमध्ये जे काही सुरू आहे ना
त्यामुळे खरं तर माझं कामाकडे दुर्लक्ष होतं. अगदी असं करून कसं चालेल अगं? पिऊताई असं कसं म्हणतेस ग तू? अगं मी माणूस आहे, मला फरक पडतो पिऊताई. अर्जुन जेव्हा सापडला ना तेव्हा मला कळायचंच बंद झालं होतं. ज्या माणसावर मी इतका विश्वास ठेवला त्याच माणसाने माझा विश्वासघात केला. मग काय करायला पाहिजे होतं मी? आणि एवढं सगळं होऊ नये मी रोज ऑफिसला जाते. अगदी मनापासून मला मस्त मस्त वा. म्हणजे आता तुझं काम होत नाही त्याला पण मीच जबाबदार आहे ना? हे बघ अर्जुन, असं नाहीये. तू कधी आलास हे बघ. का हे सगळं ऐकायचं नव्हतं का मी? अर्जुन हे बघ, मला जे वाटतं ना ते बोलले मी. अर्जुन, अपर्णाचं बरोबर आहे. काय बरोबर आहे तवा? हा, हिची कामं सोडून तिसरीकडेच कुठेतरी हिंडत बसणार आणि ते पेपरात छापून येणार. मग याच्यात अर्जुन जबाबदार कसा काय माझा? मावशी 1 मिनिट थांबा. तोंडाला येईल ते बोलू नका. आप्पे, मुद्दा आपल्या दोघांमधला आहे ना. आणि तुला जर माझा एवढाच त्रास होतो ना तर मग काय? अर्जुन, तू हे सगळं चुकीच्या पद्धतीने काय घेतोयस? मी कुठं चुकीच्या पद्धतीने घेतोय? आता तूच तर म्हणलीस ना की अर्जुनच्यामुळं मला माझ्या कामावर परिणाम होतोय, हे होतोय, अमकं होतंय, तमकं होतंय. हो मी म्हटले कारण ते खरं आहे. मला खरंच या सगळ्याचा त्रास होतोय अर्जुन. म्हणजे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ना, पण हे जे काही छापून आले तेही चुकीचं आहे. माझं एवढं दुर्लक्ष नाही होते कामाकडे. मग पत्रकारांना जाऊन बोलते, माझ्यावर राग काढू नको उगाच. भाऊजी, अहो आम्ही सगळ्यांनी विचारलं तिला म्हणून बोलतीये. अहो वहिनी, एवढे दिवस मनात होतं ना म्हणून बोलली ती. मग काय तर. हो मावशी, तुम्ही उगाच आता आगीत तेल टाकू नका बरं का. अर्जा तू गप्प बस. तुम्ही मलाच गप करा. अर्जुन भाऊजी, अहो यांची भांडणं मिटवायला मलाच काहीतरी केलं पाहिजे. काय ग बाया, लेकरांनी माझ्या नाश्ता बी नाही केला. दम मी देऊन येते. हा मावशी तुम्ही बसा, मी नेऊन देते त्यांना. हा बसा बसा. दे बाया. अप्पे तू बस शांत, मी नेऊन देते त्यांना नाश्ता. बस तू बस. काय काय म्हणलीस तू? अरे हो, ती दोघं नुसती भांडते ती. अगं भांडणारच की चकुले. त्या दोघांच्यात काय विषय चालू आहे माहितीये की तुला? पण अशी एक जागा आहे ती दोघं भांडणार नाहीत. अशी कुठली जागा आहे आता? हॉटेल मुंडवाला. हा डेट. तू डेटचं म्हणतेस काय चकुले? हो. चकुले, अगं पण मागच्या वेळेला दाजीने बोलवलेलं तिला डेटवर, आणि आता काय करायचं? आता आपण दोघं बोलूया की त्या दोघांना? अगं बोलवू आपण, पण ती येतील काय? नाही याला काय झालं, मी आपली दिदीची पे आपण सगळं तयार करूया आणि मग बोलूया त्यांना. हा चालतंय, आता लगेच कामाला लागू. आणि हो, तिथलं काय सेटिंग हलवाय नको, म्हणजे आपल्याला उद्या काय हा काय नाही ती उद्या काय नाही. तू काय करायचं सांग लवकर मला. तू ते डेकोरेशनचं साहित्य काढून ठेव आणि किराणा मालाचं सगळं सामान मी आणून देते तुला. आणि ऐक, जेवण साधच कर, जास्त तिखट पण नको, जास्त मसाला पण नको. अगं मी तर म्हणत होतो झणझणीत मटण करायचं तर्री मारून. नको साधच कर, ते चालतं का माहित नाही. अगं दाजी खातात की मटण, दीदी पण खाती, करूया की मटण. नाही नको, मी सांगते तुला, तू साधच बनव, मी येते आणि जेवणाचं तेवढं बघ. गाय तोंडे. येस मॅडम. गाय तोंडे, काय छापून आलंय? तुम्ही वाचलीत बातमी? नाही हो, ॲक्च्युली अहो कलेक्टर म्हणजे काय समजतात ती लोक? कोणी उठावं काही छापून द्यावं का पेपरला? आत्ताच्या आत्ता ते संपादकाला फोन लाव. मॅडम शांत व्हा. मी काय सांगते तुम्हाला? मॅडम माझं म्हणणं तर ऐकून घ्या. नाही गाय तोंडे, बास आता. खरंच बास झालं. आतापर्यंत शांत राहिले मी, पण आता नाही. अहो कलेक्टर या पदाचा मानच ठेवत नाहीये ती लोक. उद्या या खुर्चीवर बसणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी काय या गोष्टींना सामोरं जायचं का? आणि मग त्यांनी लोकांचा विचार कधी करायचा? मॅडम मला तुमचा राग कळतोय, पण जर आपण आत्ता फोन लावला तर प्रकरण अधिक चिघळेल. मग काय म्हणायचंय तुम्हाला? हे आहे तिथे आहे तसं सोडून द्यायचं का?
अजिबातच नाही. आपण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं. म्हणजे तुम्ही केलेल्या कामांची यादी आपण त्याच्या तोंडावर फेकायची आणि म्हणायचे आत्ता बातमी छाप म्हणून. नको. का? अहो कारण हे काम करणे माझं कर्तव्य आहे. सरकार पगार देतं त्याचा, मला सोयी सुविधा देतं, त्याची कसली बातमी करायची? अहो पण मॅडम तुमच्या एवढं कामही कोणी करत नाहीये. नाही तसं नाहीये, पण मी केलेल्या कामांचं असं कौतुक व्हावं, त्याचा गाजावाजा व्हावा हे माझ्या तत्वात नाही. बस हेच तर चुकतं तुमचं. आय एम सॉरी मॅडम, पण लोकांना कळू देत. अहो हल्ली तर लोक एवढूसं काम करतात आणि त्याचंही क्रेडिट घेतात, फ्लेक्सबाजी करतात. आपण तर तसं काही करत नाही. हो गाय तोंडे, पण ते मॅडम विश्वास ठेवा, ही बातमी छापून येण्या अगोदर मी स्वतः ती नजरेखालून घाली आणि ज्या पत्रकारांनी ही बातमी लिहिली आहे ना, आपण त्यालाच ही बातमी लिहायला लावायची. हे बघा, फक्त माझ्या कामाचा गाजावाजा होऊ देऊ नका, मला नाही आवडणार. ठीक आहे मॅडम. का हसलात? मॅडम खरं तर मला असं ऐकायची सवय नाही. काय? लोक ह्याच्या उलट सांगतात, पण तुम्हाला मुगीसुद्दीन फरीदी काय म्हणतो माहितीये? ऐकाच. इस दौर में इंसानों का चेहरा नहीं मिलता, कब से मैं नकाबों के तहे खोल रहा हूं. त्यांना मला सांगायचंय की मी एका नेक दिल सच्च्या माणसाबरोबर काम करतोय म्हणून. नमस्कार आमदार साहेब. काय जित्या, कस का चाललंय सगळं? एकदम व्यवस्थित साहेब. काय अडचण असेल तर सांगत जा. हो नक्की या ना. नाही तुझं काम चालू दे, एक जण येतोय त्याच्याशी बोलतो मग तुला भेटतो. बरं ठीक आहे साहेब, चल ये. काय आमदार साहेब, इकडे कशाला बोलवलं? मला सांग, त्या आप्पीची बातमी तूच छापली ना? दंगा झाला ना? दंगा? लय मोठा दंगा झालाय. आप्पी आणि अर्जुन बंटे या दोघांच्यात अशीच भांडणं चालू राहिली पाहिजे बरं का? रणार असेच चालू राहणार. मी असताना तू बिंदास राहत जा. या आप्पी आणि अर्जाचं जगणं कसं मुश्किल करतोय ना, बघत राहा. पी ए मॅडम थांबा की जरा. एवढी मोठी पिशवी घेऊन आलात का? अख्खं दुकान घेऊन जायचंय का काय? एवढं सामान कशाला पाहिजे? मला नाही सांगायचं तुम्हाला. नाही सांगायचं? ए जित्या इकडे रे. काय झालं साहेब? हिला अजिबात सामान द्यायचं नाही. ठीक आहे. आओ पण आधी काय विचारलंय ते सांग, मग सामान द्यायला होतं. बोल. आप्पी दीदी आणि अर्जुन तांजींच्या डेटला लागणार सामान आहे. तुम्ही नाही दिलं सामान तर तुमचं दुकानच बंद करायला लावते का नाही बघा. तुझा पगार किती, तू बोलती किती? म्हणते गपरे, जागा बाळा. जित्या सामान दे. ठीक आहे साहेब. उगाच माझ्या नादाला लागायचं नाही. उगाच मी पे नाही. कामापेक्षा जरा जास्तच बोलती का रे? अरे जाऊ दे रे, तिच्याकडून नादाला लागतो. गोड बोलून बातमी काढून घ्यायची फक्त. म्हणते आता यांची डेट कशी होणार नाही याची काळजी घे. वेलकम 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 दीपे दादा, वेलकम टू हॉटेल मूनवाला. तू अजून फोनच नाही केला त्यांना? अगं मी लावत होतो फोन. ही काय? मला माहितच होतं. अगं ती प्रॅक्टिस करत होतो मी. ती निमंत्रण द्यायची प्रॅक्टिस करत होतो. त्यासाठी सगळं मला सामान नाही लावलंस, अजून फोन नाहीच केला. उद्या लावणारस का फोन? लाव फोन. अगं लावतो मी फोन, पण ती कसं आहे माहिती का चकुले, निमंत्रण असं स्पेशल व्हायला पाहिजे ग. नाहीतर त्यांच्यात आधीच लय भांडण आहेत. ती नाही आली तर पचका होईल आपला. काय नाही पचकावत. लाव तू फोन, मी बोलते. लाव काय? लाव. आणि ते कॉन्फरन्स वर ठेव. कॉन्फरन्स? तेच ते. आणि काकी कुठे आहेत? अगं ती जांजर अक्काच्या घरी गेल्या कार्यक्रमाची तयार करायला. बरं या आता. एक मिनिट. हॅलो. हा तिथे
अर्जुन दाजी तुम्ही पण आहे ना? हा दिप्या आहे, बोल ना. दिप्या काय चाललंय तुझं नेमकं? नमस्कार, मी दीपक माने बोलतोय, मॅनेजर दीपक माने. अपर्णा सुरेश माने आणि अर्जुन सर, हॉटेल मूनवालाकडून तुम्हाला स्पेशल डिनर ऑफर मिळत आहे आणि तुमच्यासाठी सगळे मेनू एकदम फ्री 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 मध्ये आहेत, एकदम फ्री. म्हणून तुम्हा दोघांना आज जेवायला यायचंय, येत आहे ना? अगं छकुले, अगं बिगं काय नाही, आज तुम्हाला जेवायला यायचंय आणि ना आला तर गाठ माझ्याशी आहे. अगं तू आता आमंत्रण देत होतीस ना, आता डायरेक्ट धमकी. तुम्हाला आमंत्रण कळत नाही ना, त्याला मी काय करणार? 9 वाजता पोहोचा तुम्ही, ठेवतो आता, लय काम आहेत आम्हाला. हॅलो. छकुले तुला ते डेंजर आहेस की ग? मग चला लागूया कामाला. छकुले. वेलकम वेलकम वेलकम. कलेक्टर अपर्णा सुरेश माने, वेलकम टू हॉटेल मूनवाला. दिप्या, छकुले, अगं कसलं भारी केलंय सगळं. अपर्णा मॅडम, अर्जुन सर कुठे आहेत? अगं छकुले, मी ऑफिसरनं डायरेक्ट इकडे आले ना, अर्जुन घरी असेल, येईल तो. आणि ही बघ, इथं सगळा डिनर रेडी ठेवलाय, आम्हाला अर्जुन दाजी याच्यात जायला पाहिजे. जातो आम्ही. छकुले फॉलो मी. आपली दीदी, आज काय जरी झालं ना तर दाजीनं सांगून टाक. हो बाळा, मी सांगते. दिप्या, सावकाश जा रे. अर्जा, लय बेकार अवस्था झाली वावराची, तरी तुला दिवसाने घेऊन आलो मी. येऊच वाटत नाही रे. येतो का? घेत नाही माहिती तुला. अरे घे, डोका जरा हलकं होईल. नको, तू घे. बरं असू दे, राहू दे. एवढी शेताची पडली आता, इकडं कशाला येतो प्यायला? असं नाही अर्जा, हे तर जरा निवांत मिळत र. शेतावर नको पेत जाऊ तुझ्या, आपली काळी आई. तू आधी आप्पीला सांग, तिला म्हणावं काकाला जरा समजून सांग, तिथंच ऐकतं ते माहितीये मला. अरे अर्जुनचा स्वभाव माहितीये मला, कुणाचं ऐकणार नाही ते. चुकीच्या मार्गाने जमीन मिळवलं ना मी, हेच डोक्यात आहे त्यांच्या. डोक्यात नाही, मनात भरले आप्पीने. मला सांग, त्या आप्पीला जर एवढं शेताचं पडलं असतं ना अर्जा, तिनं स्वतः यशा काकाला बोलून घेतला असतं. सोड ना सुजया, किती राहिले तुझं उरक चल. अरे बस रे, खाते घरला जाऊ वाटत ना. काय आलं तुझ्या? सरकार नाही, आई नाही, नको वाटतं रे सगळं. काय झाले ना तीच कळा ना आपल्या घराला तुझ्या. असं वाटतं नजर लागली, नजर कुणाची. तुला खरं सांगू? हा, खरं सांगू का तुला? अर्जा आप्पीने एवढं तुझ्यावर ना चिडलं पाहिजे रे. अरे हा, नियमांचं एवढं घेऊन बसलो असतो ना आज आपण, सरकारांचं एवढं मोठं घर झालंच नसतं, काहीच झालं नसतं. तिकडे कुठतरी झोपडीत राहिलो असतो आपण. म्हणून इथं गार वाटतंय बघ, कोणाची किटकिट नाही, काय नाही काय नाही. हे तेवढ्या पुरतं सुजया, नंतर बरबादी. असू दे, आप्पीने मी शोधलं ना काहीतरी, तिचं बी काय चुकतंय म्हणा. शोधलं म्हणजे ती बी जाते ना, कुणाला न सांगता, कुणाला न बोलता, कुठं जाते कोणाच ठाऊक. म्हणजे तिचंही काहीतरी कामच असेल म्हणा, नाहीतर एखादी अशी जागा असेल एकटीची. काय माहिती, तुला बी नाही माहित? नाही माहिती मला. असू दे.